आणि आता मात्र आपल्याला पाहायचं आहे की 2 ओव्हरच्या ह्या मॅचमध्ये टिच्चून गोलंदाजी करावी लागेल. पहिले 2 चेंडू मात्र वाईट करार करण्यात आलेले आहेत अंपायरकडून. आणि पुन्हा एकदा सज्ज होतोय तो प्रशांत आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर 10 ते 12 पावलांचा स्टार्ट घेऊन जाताना दिसतोय तो आमच्या पॅव्हेलियनच्या दिशेने. पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर असणार आहे तो हेमंत. राईट आर्म ओव्हर द विकेट. हेमंतसाठी प्रशांतची गोलंदाजी. इथे बॉल पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, फसलेला प्रयत्न, चेंडू हातामध्ये विसावलेला आहे तो विकेट किपरांच्या. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती प्रशांत यांची. आता मात्र चांगलं कमबॅक करताना दिसतोय तो प्रशांत. पहिले 2 चेंडू वाईड आणि त्यानंतर मात्र एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो प्रशांत यांचा. खरोखरच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चांगलं कमबॅक करताना दिसतोय इथे प्रशांत. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट आमच्या पॅव्हेलियनच्या दिशेने. हेमंतसाठी जोरकस मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप, पुन्हा एकदा वाईट करार करतोय. चेंडू मात्र आउटसाइड द ऑफ स्टंपला पिच होतोय आणि थोडासा बाहेर जाताना दिसतोय. आणि कोणत्याही प्रकारचे इथे टेन्शन न घेताना सरळ अंपायर आमच्या दिशेने हात रुंदावताना दिसतात, वाईट करार करताना दिसतात ते गॅरो. एक अनुभवी खेळाडू, एक जबरदस्त हरपन मौला खेळाडू, एक लिजंड क्रिकेटर, आमच्या नवी मुंबई मधला वाशी येथील खेळाडू गॅरोच्या नावाने ज्याची खरोखर एक प्रचिती आहे तो गॅरो इथे अंपायरिंग करताना आता मात्र अंपायरच्या रूपाने. राईट आर्म ओव्हर द विकेट. दोरका शॉट आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडूला पूल केलेला आहे. मारलेला आहे चेंडू स्क्वेअर कटच्या दिशेने. तिथे चेंडू गेलेला आहे. 1 धाव घेतलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसतोय. आणि बघता बघता दुसरी धाव बघायचं आपल्याला अंपायरचा काय निर्णय येतोय. आणि धाव मात्र इथे पूर्ण करताना दिसत आहेत ते दोन्ही फलंदाज. आणि बघता बघता खरोखरच 1-2 धावा इथे पाहायला मिळत आहेत. 5 धावा आतापर्यंत पळकावर लागलेल्या आहेत त्या संघाच्या. बिनबाद 5 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते ती ट्रॉम्बे संघाची. शरद 11 ट्रॉम्बे बॅटिंग करताना दिसत आहेत. पहिली ओव्हर इथे प्रगतीपथावर. पहिल्या ओव्हरच्या ह्या दुसऱ्या चेंडूवर आतापर्यंत मात्र 2 धावा झालेल्या आहेत. अजूनही या ओव्हरमध्ये 4 चेंडू येणं बाकी आहेत. आणि ह्या 4 चेंडूंसाठी कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय प्रशांत ते बघायचं आहे. कारण पहिले 2 मात्र अवांतर वाईट दिले होते त्यांनी प्रशांत यांनी. पुन्हा एकदा सज्ज राईट आर्म ओव्हर द विकेट. हो जोरका शॉट, परंतु इथे मात्र एकच धाव मिळेल. इथे ती डी क्षेत्रामध्ये इथे गेल्या कारणाने फाईन लेगच्या दिशेने चेंडू भिरकावलेला होता. 1 धाव मात्र मिळालेली आणि एका धावेने मात्र धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा सहजगत्या वाढ होते. ती 6 धावा आतापर्यंत फळकावर लागलेल्या त्या संघाच्या. शरद 11 ट्रॉम्बे खरोखर एक जबरदस्त संतुलित असा संघ, एक जबरदस्त बॅट्समन असलेला असा संघ आपल्याला पाहायला मिळतो इथे. आज या नवी मुंबई क्षेत्रामध्ये ट्रॉम्बे मधून येऊन मात्र आपली चुणूक दाखवताना दिसत आहेत ते शरद 11 ट्रॉम्बेचे खेळाडू. राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रशांतांचा चेंडू इथे जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडूची कड घेतलेली आहे. आतली कड घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावलेला आहे चेंडू. आणि इथे मात्र पुन्हा एकदा एक चेंडू, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. उरलेले अजूनपर्यंत 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमधले. 2 ओव्हरची मॅच आहेत. 6 धावा आतापर्यंत खर्च केले आहेत प्रशांत यांनी. आणि अजूनही 2 चेंडू त्यांना टाकायचे आहेत. या 2 चेंडूमध्ये एक चौकार किंवा षटकार आल्यास एक चांगली धाव संख्या इथे पाहायला मिळणार आहे ती ट्रॉम्बे संघाची. सज्ज होतोय प्रशांत खेळण्यासाठी. सज्ज होतोय तो हेमंत. राईट आर्म ओव्हर द विकेट. हेमंतसाठी जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा चेंडू मिडॉनच्या दिशेने. शॉर्ट मिडॉनला क्षेत्ररक्षक धावून जातोय, फील्ड करतोय, थ्रो करतोय. दरम्यान मात्र 2 धावा काही रोखू शकत नाही. बघता बघता 2 धावा सहजगत्या पार केलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. आणि धाव गती ती वाढलेली. 8 धावा फळकावर लागलेत आतापर्यंत. बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिली है यहाँ पे. 2 रन मुकम्मल किए और इस 2 रन के साथ में स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ 8 की स्कोर के ऊपर. 8 रन मुकम्मल किए अभी तक. देखना है आखिरी गेंद इस ओवर की डालने के लिए तैयार है हमारी ओर से यहाँ पे प्रशांत, और सामने है खिलाड़ी है हेमंत, खेलने के लिए तैयार है. देखना है ये आखिरी गेंद के ऊपर कहां तक लेके जाते स्कोर अपनी टीम का. राइट आर्म ओवर द विकेट. ये गेंद हेमंत के लिए. ओहो बढ़िया गेंद. मारू या छोड़ू करते करते देखते देखते वो आगे निकल गए और गेंद स्टंप के ऊपर से निकल गई. और इसी के साथ में ये और एक डॉट बॉल निकल गया. इस डॉट बॉल के साथ में स्कोर सीमित होता हुआ देखता हुआ पहली ओवर की समाप्ति के बाद में 8 रन अभी तक स्कोरबोर्ड के ऊपर. 8 धावा फक्त आतापर्यंत पळकावर लागलेल्या आहेत. अजूनही 1 ओव्हर म्हणजे 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 6 चेंडूंच्या खेळामध्ये कितपर्यंत धावा मदळ मारतोय संघ ते बघायचंय. शरद 11 ट्रॉम्बे एक संतुलित संघ, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक जबरदस्त खेळाडूंचा भरणा असलेला संघ, परंतु आज मात्र ह्या संघाला मोठी धावसंख्या उभारावी लागेल. 20 धावांची मजल मारावी लागेल कमीत कमी सामन्यावर जर आपलं प्रभुत्व घ्यायचं असेल तर. Once again, right arm over the wicket from the pavilion end. This ball, bowling to this ball. Oh, he hammered that ball into the
Mid wicket area, two fielders are there. Oh, last moment he dropped that catch. Fine. Oh, very good attempt there. But last moment he could not collect that correctly. It was in the hand, but it goes down to the ground, and there is a chance for the batsman. Good looking shot it was, but into the hands of fielder. He could not collect that properly, and there is a chance for the batsman. Once again, 2 runs are there and 10 runs are on the board. राइट अम विकेट, ये गेंद फिर से मारना चाहते थे, लेकिन विकेट कीपर के हाथ में गेंद होते हुए भी एक रन निकल गए. क्या बात है, बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट. यहाँ पे हमें याद आती है महेंद्र सिंह धोनी की. जब जब वो कीपिंग करते थे, जब जब उनको लगता था कि अब बैट्समैन से एक रन ले लेंगे हमारी विकेट के हाथों में रहते हुए, तब वो तैयार होते थे अपने ग्लोव्स निकाल के और बहुत ही बढ़िया विकेट कीपिंग करते थे. यहाँ पे थोड़ी सी चुस्ती दिखाई, यहाँ पे विकेट कीपर ने अपनी हाथों में गेंद होते हुए एक रन चुरा लिया. यहाँ पे बल्लेबाजों ने इसी तरह से 11 रन मुकम्मल कर दिए. अभी तक 4 गेंदें शेष है इस इनिंग की, इस ओवर की. अब देखना है 4 गेंदें इस इनिंग में क्या कहां तक स्कोर लेके जाता है. 11 रन मुकम्मल करिए अभी तक. राइट आर्म विकेट, ये गेंद लोअर फुल टॉस की गेंद को घुमा देना चाहते थे, लेकिन गेंद चली गई. वहां पे मिड ऑफ की दिशा में क्षेत्ररक्षक वहां पे खड़े थे. 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा दोनों बल्लेबाजों के. इस 1 रन के साथ में अब स्कोर है 12. 12 रन ऑन द बोर्ड. 3 balls are remain of this inning. We can see that there are 3 fielders are on the onside. One is on the fine leg, deep score, like I can say. One is on the deep mid wicket. One is on the deep long on. Once again, he hammered that ball. Good looking shot into the hands of fielder. Good looking catch also. And once again, the wicket is gone. First wicket of the. Chetan Kohli is out. Very good catch on the boundary line. Running catch by सनी. और इसी के साथ में पहले विकेट का पतन देखने को मिल रहा है. एक खिलाड़ी यहां पे आउट हो गया 12 रन के स्कोर के ऊपर. अब आ रहे नए खिलाड़ी भावेश तुर्वेकर. अपने टीम की जिम्मेदारी लेके कहां तक स्कोर बढ़ा देते हैं, लेकिन सामने है खेल रहे हैं हेमंत पाटिल. पहले से ओपनिंग खेल रहे हैं, लेकिन अभी तक इस मैच के अंदर एक भी चौका छक्का देखने को नहीं मिला. राइट मोदी, ये गेंद मार दिया. देखना चाहते थे हम आगे, लेकिन बैट की एज पकड़ के गेंद चली गई. वहां पे 1 रन तो मुकम्मल कर दिया. दूसरे रन के लिए दोनों बल्लेबाज आस्ते कदम दौड़ गए. इसी के साथ में 2 रन तो मिल गए. और ये आत्मघाती रन लेना चाहते थे यहाँ पे खिलाड़ी, और इसी के साथ में अपना विकेट गवा बैठे. 2 रन तो मुकम्मल कर दिए थे, तीसरे रन की कोशिश की थी, और इसी के साथ में एक विकेट का पतन यहाँ पे देखने को मिल रहा है. और 14 रन अभी तक यहाँ पे स्कोर बोर्ड के ऊपर. आखिरी गेंद इस ओवर की, इस इनिंग की इस आखिरी गेंद के ऊपर क्या कश्मकश होता है, कहां तक स्कोर जाता है. मैंने पहले भी कहा था कि इस इनिंग के अंदर अभी भी एक भी चौका छक्का नहीं आया था, और वही कोशिश की थी यहाँ पे बल्लेबाज ने मारने की, लेकिन आखिरी एंड तक उन्होंने कोशिश की थी, लेकिन गेंद बाहर नहीं चली गई ग्राउंड के, और इसी के बदौलत वो आउट होकर पैविलियन में गए थे. उसके बाद में आए खिलाड़ी हेमंत पाटिल ने जो मारा था उसके ऊपर 2 रन निकाले थे. अब देखना है दिनेश खेलने के लिए आ रहे. राइट आर्म विकेट हेमंत के लिए ये गेंद, आखिरी गेंद, और यॉर्कर फुलर लाइन की गेंद हम याद करते यहाँ पे बुमराह की, जिस तरह से बुमराह गेंदबाजी करते उसी तरह की गेंद यहाँ पे देखने को मिली. इसी के साथ साथ में एक रन उन्होंने निकाल दिया है हेमंत पाटिल ने अपने टीम के लिए. और जैसे कि इसके पहले की मैच में भी जो स्कोर था 15 का, वही स्कोर यहाँ पे 15 का स्कोर यहाँ पे देखने को मिल रहा है. और 16 का टारगेट यहाँ पे रखा है जीत के लिए. अगर जीतना है तो 16 रन मुकम्मल करने हैं, और देखना है क्या यहाँ पे गेंद किस तरह से मूव करती है, किस तरह से बल्लेबाज खेलते हैं, किस तरह का गेम होता है, कौन जीतता है कौन हारता है, ये तो देखने लायक होगा. एक मनोरंजक होगा, एक एक्साइटिंग मैच होगी, एक आक्रामक मैच होगी, एक मनोरंजक मैच होगी, एक बहुत ही बढ़िया रोमांच होगा यहाँ पे, क्योंकि इसके पहले की मैच थी वो भी एक रोमांच भरी मैच थी. आखिरी गेंद के ऊपर 6 मार के मैच जीता गया था, और अब वही स्कोर यहां पे देखने को मिल रहा है. 2 ओवर यानी कि 16 रन की गुंजाइश, 16 रन की दरकार.
हॅलो हॅलो. प्लीज विनंती करतो, जो मंच आहे बॅटिंगच्या पाठी, प्लीज विनंती करतो तो खाली करायचा आहे. तो पाहुण्यांसाठी आहे. खेळाडूंसाठी मात्र उजव्या साईडला खुर्च्या आम्ही ठेवलेल्या आहेत. तर प्लीज विनंती करतोय तो मंच खाली करा. प्लीज विनंती करतोय. तर त्या ठिकाणी मात्र आमचे प्रेक्षक जे बसलेले आहेत त्यांना देखील विनंती करतो तो मंच आपण खाली करायचा आहे. पाहुणे मात्र येतील. सेमीफायनल आणि फायनलची मॅच मात्र चालू होईल. तर प्लीज विनंती करतो थोडंसं सहकार्य करा. जो मंच आहे तो आमचा खाली करायचा आहे. पाहुण्यांचा मंच प्लीज विनंती करतोय. हॅलो हॅलो. आणि आता मात्र आपण पाहू शकतो मगाची मॅचची जी पुनरावृत्ती करतोय की नाही ते बघायचं नेरुळ संघ. कारण मागच्या मॅचमध्ये नेरुळ संघाने शेवटच्या एका चेंडूवर मात्र षटकार खेचून एक जबरदस्त सामना जिंकला होता. आणि तीच पुनरावृत्ती होते की ती पाहायचंय का नाही. इथे मात्र टीम वेगळी असणार आहे. शरद 11 ट्रॉम्बे ही टीम खेळताना दिसणार आहेत. कारण प्रत्येक वेळेला आपलं टार्गेट, आपली जी टायमिंग ही अचूक असते असं नसतं क्रिकेटमध्ये. काही होऊ शकतं, काही घडू शकतं. कोणत्या मोमेंट ज्या आहेत क्रिकेटमध्ये प्रत्येक मोमेंटला महत्त्व असतं, प्रत्येक चेंडूला महत्त्व असतं. ते इथे मात्र आपल्याला पाहायला मिळणार. कारण आपण पाहिलेलं होतं एक वेळ अशी होती 78 मध्ये आपण आऊट झालो होतो, पण त्यानंतर मात्र चांगला स्कोर केला होता इंग्लंडच्या अगेन्स्ट. आणि इथे मात्र 16 धावांची आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी. येणाऱ्या 12 चेंडू आणि 16 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. खरोखरच एक अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे. मी मगाशीच म्हटलं होतं शेवटच्या चेंडूवर षटकार खेचला होता. शेवटच्या चेंडूवर काय तर 6 चेंडूंवर 6 षटकार खेचण्याची किमया देखील आपल्या ह्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये केलेली आहे. बहुतांश खेळाडू जे आहेत ते 5 ते 6 खेळाडू असे आहेत की त्यांनी जवळजवळ एका ओव्हरमध्ये षटकारांची बरसात केली. त्यामध्ये 2 भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग आणि रवी शास्त्री यांचा समावेश आहे. युवराज सिंग यांनी स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर 6 षटकार मारले होते. आणि त्यावेळेला मात्र स्टुअर्ट ब्रॉड हा नौका खेळाडू होता, नौका गोलंदाज होता. त्यानंतर मात्र त्याने खरोखर आपल्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये बदल केला आणि खरोखर एक उत्कृष्ट गोलंदाज मात्र नवारूपाला आला होता. आपण पाहिलेलं होतं. आणि त्यावेळेला मात्र डिकी बट हे अंपायरिंग करत होते. आणि खरोखरच एक जबरदस्त एक क्रिकेट त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि तोच षटकारांचा जो आपण मगाशीच म्हटलं होतं की शेवटच्या चेंडूवर षटकाराची आवश्यकता असताना षटकार खेचला होता. इथे पुन्हा एकदा राईट आर्म ऑफ द विकेट. पहिला चेंडू भिरकावलेला आहे परंतु फाईन लेगच्या दिशेने. घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव मात्र मिळेल इथे. एका धावेने धावसंख्येमध्ये सुरुवात करताना दिसतोय तो संघ AP बॉईज नेरुळ. शरद 11 ट्रॉम्बे यांची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. राईट आर्म ऑफ द विकेट. दुसरा चेंडू भिरकावलेला आहे. चेंडू जातो तर काऊ कॉर्नरच्या दिशेने आउट ऑफ द पार्क फॉर अ 6 रन. गुड लुकिंग शॉट इट इज. व्हॉट अ टेरिफिक शॉट ओव्हर द फेन्स फॉर अ 6 रन. एक जबरदस्त शॉट, टायमिंग शॉट म्हणावा लागेल. चेंडू हेरला, बघितला, पूल केला, चेंडूला दिशा दिली, चेंडू गेला काऊल कॉर्नरच्या वरून सरळ षटकार. आणि या षटकाराने मात्र धावसंख्येमध्ये आकार पाहायला मिळतो. पहिल्या 2 चेंडूवरच मात्र 7 धावा इथे पाहायला मिळत आहेत. जबरदस्त शॉट इथे पाहायला मिळतो गणेशच्या भात्यातून. पुन्हा एकदा सज्ज होतोय गणेश. राईट आर्म ऑफ द विकेट. हो, इथे मात्र पायामध्ये चेंडू टाकलेला होता. 1 धाव मात्र इथे पाहायला मिळते ती गणेशांच्या लेग बाईज असेल किंवा बॅटनी गेली असेल, परंतु 1 धावेने मात्र धावसंख्येमध्ये पाहायला मिळते. अंपायरांचा इशारा काही आलेला नाहीये, कदाचित बॅट असेल ती. येस येस, लेग बाय. थँक्यू गॅरो. आणि अशा पद्धतीत 1 लेग बाय इज देअर. And with this leg by, score is moving toward the 8 run on the board. Right above the wicket, the ball wanted to hit that ball, missed it completely. Once again, wicket keeper missed that ball and extra run is there. What a poor wicket keeping by wicket keeper. And 1 run is there, extra run is there. It is called a bye run. With this bye, score is moving slowly but steadily towards the goal, and it is 9 runs are on the board. Right arm the wicket from the pavilion, and this ball wanted to hit that ball, miss it completely in the hands of wicket keeper. Gathered that ball and he's caught behind the wicket, and there is a first wicket of the team. Ganesh is out, caught behind the wicket. Good bowling by Shubham, and score is now 9 run
फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा चेंडू बाकी है, एक चेंडू बाकी है. आखिरी गेंद, इस पहले ओवर की आखिरी गेंद शेष है. इस गेंद के ऊपर कहां तक स्कोर लेके जाता है देखना है, क्योंकि 16 का टारगेट, 16 की दरकार है यहाँ पे गेम जीतने के लिए. राइट आर्म के शुभम की गेंद, ये गेंद बढ़िया गेंद, उतना ही बढ़िया करारा शॉट, सीधी हाथ में विकेट, वहां पे गेंद बल्लेबाज के, और वो हो फील्डर ने क्या लपक लिया. क्या बात है, लवली कैच यहां पे देखने को मिली हमको. धीरज उर्फ हार्दिक पांड्या, हार्दिक पांड्या का नाम यहाँ पे लेना चाहते हैं हम. अच्छी बात है, अच्छा याद किया आपने. इस फील्डर को हार्दिक पांड्या करके कहते हैं. धीरज उसका नाम है, निकनेम उसका हार्दिक पांड्या है. हार्दिक पांड्या जिस तरह से गेंद पकड़ते लपकते हैं, उसी तरह से यहाँ पे लपक लिया है. क्योंकि जब जब अगर गेंद आती है उनके पास, तो कभी भी वो गेंद नहीं छोड़ते. बहुत ही बढ़िया गेंदबाज, अच्छे फील्डर है, अच्छे बैट्समैन है, अच्छे बॉलर है, अच्छे ऑलराउंडर है. एक बहुत ही बड़े अच्छे मजे हुए खिलाड़ी है जो हार्दिक पांड्या. और उसी तरह से यहाँ पे गेंद उन्होंने बिल्कुल कोई भी गलती नहीं की, और इसी के साथ में एक विकेट का पतन देखने को मिला. दूसरी विकेट का पतन यहाँ पे देखने को मिला है 9 रन की स्कोर के ऊपर. अब देखना है, 7 रन की दरकार है जीत के लिए. 6 गेंदे और 7 रन, 6 गेंदे और 7 आई एम सॉरी, इट करेक्ट, 7 ना, 7 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम द 6th बॉल. देविदास कोहली, left arm over the wicket. Bowler will bowl from the over the wicket to the left-hander batsman. The left-hander batsman is Akshay. Akshay is taking strike from the umpire. He is ready to pace the ball from the Devidas Kohli. He is settling the field now. Onside 3 fielders are there. 3 fielders are on the offside. Once again, left arm over the wicket. This ball wanted to hit that ball, and wicket keeper could not gather that ball. This is a very good ball by Devidas Kohli. Wanted to hammer that ball, wanted to pull that ball, and the ball taken the edge of the edge of the bat and went to the wicket keeper, but could not gather that. Once again, this time this is last moment he could not collect that ball, and there is one chance for the batsman. Running match it was running catch. He wanted to catch that, but he could not collect that last momently. Actually he reached that ball, but he could not collect at the last moment. Anyway, this is happening in the game of cricket. Once again, left arm over the wicket. Once again he hammered that ball over the pen. देखना है ये क्या बात है, lovely catch into the hands of fielder. यहाँ पे कोई गलती नहीं, यहाँ पे कोई गलती नहीं. बहुत ही बढ़िया कैच यहाँ पे देखने को मिली है. क्या बात है, बढ़िया कैच. अपने बॉडी के ऊपर कैच लेते हुए उन्होंने छलांग लगाते हुए अपने ग्राउंड के ऊपर अपनी बॉडी को डाल दिया, और कैच को आखिरी एंड तक छोड़ा नहीं है अपने हाथ से. इसी के साथ में विकेट का पतन देखने को मिला है. बहुत ही बढ़िया मैच देखने को मिल रहा है. कहां तक लेके जाएगी, कौन जीतेगा, कोई भी अनुमान नहीं लगा सकते हैं. बिकॉज क्रिकेट इज अ गेम ऑफ वेरी फनी गेम. इट इज अ गेम ऑफ इंटरेस्टिंग गेम. इट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटी. नोबडी कैन प्रेडिक्ट अबाउट द क्रिकेट. व्हाट अ गुड कैच इट इज. और देखते देखते पूरा गेंद का समीकरण बदलते हो गया. अब देखना है, 3 गेंदें शेष है और 5 रन की दरकार है जीत के लिए. 3 गेंदों में 5 की दरकार. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. देवदास की ये गेंद वो उठा के मारना चाहते थे, गेंद है नो मैंस लैंड में, वहां पे फील्डर भागते हुए गए. 1 रन तो चुरा लिया. दूसरी की गुंजाइश है या नहीं, देखते देखते दूसरी के लिए दौड़ पड़े, लेकिन हो आखिरी एंड तक वहां पे चांस थी, लेकिन विकेट कीपर के दास्तानों से फिसलती हुई गेंद चली गई, वरना वहां पे रन आउट होते थे. क्या बात है, क्या बात है. बहुत ही रनिंग बिटवीन द कराराश, कशमकश कर रहे हैं यहाँ पे दोनों बल्लेबाज, और उसी तरह की फील्डिंग यहाँ पे देखने को मिली. विकेट कीपर ने एन मौके पे अपने हाथों से गेंद को गवा दिया, और इसी के साथ में 1 रन चुरा लिया उन्होंने. अब देखते देखते 3 की दरकार है जीत के लिए. 2 गेंदों में 2 गेंदे, 3 की दरकार जीत के लिए. कुछ भी हो सकता है. कंपलसरी चेस यहाँ पे देखने को मिलेगा. कहां तक गेंद जाती है, क्योंकि बल्लेबाज बहुत ही मजे हुए बल्लेबाजी करते हुए यहाँ पे देखने को मिल रहे हैं. काफी कोशिश कर रहे हैं दोनों टीम के खिलाड़ी. फील्डर भी अच्छी कोशिश कर रहे हैं, बल्लेबाज भी अच्छी कोशिश कर रहे हैं, गेंदबाज अच्छी गेंदबाजी कर रहे हैं.
कौन अपना पल्ला भारी होता है देखना। ये गेंद, ओह इसे मारना चाहते थे, गेंद ऑफ साइड में चली गई, 1 रन लेना चाहते थे, देखना ये आउट दरकरार कर दिया अंपायर ने। यहाँ पे 1 रन चुराना चाहते थे लेकिन वहां पहुंच नहीं पाए बल्लेबाज, और इसी के साथ में 1 रन। अब देखना है कि 1 गेंद और 3 की दरकार है। मी करतो तुला थांबा, कॉमेंट्री करतो। और इसी के साथ में आखिरी गेंद और 3 की दरकार है जीत के लिए। बहुत ही बढ़िया गेंदबाजी यहाँ पे देखने को मिल रही देवीदास कोहली की। क्या बात है, बढ़िया गेंदबाजी के साथ में अपनी टीम को आगे लेके जाते हुए ये बल्लेबाज गेंदबाज, एक बॉल 3 ना। अब देखना है चौकार मारते हैं या फिर क्या होता है, क्योंकि सभी खिलाड़ी जो है ऑन द बाउंड्री लाइन देखने को मिल रहे हैं। 1 2 3 4 खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर यहाँ पे ट्रॉम्बे, शरद 11 ट्रॉम्बे की टीम के। लेफ्ट आर्म ऑफ द विकेट, ये गेंद आखिरी गेंद मारना चाहते थे, हो गेंद और बल्ले का संपर्क नहीं, गेंद चली गई डी क्षेत्र के अंदर। और इसी के साथ में यहाँ पे बहुत ही बढ़िया मैच जीतते हुए यहाँ पे एपी 11 नेरुल की जीत हो गई यहाँ पे। और इसी के साथ में मैं विदा लेना चाहता हूं। अब अरे नहीं यार, आज तुम्ही घ्या ना, अरे आमचे सिनियर